पुरेपूर फायदा इथे त्याला मिळाला आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलाय तो आर्यन ढवळे. तामिल तलायवाद संघाकडून खेळत असताना यस इथे खेळाडू वृत्ती दाखवली गेली. एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय आणि पॉइंट टेबल ऑन करताना आपल्याला पाहायला मिळतो आर्यन ढवळे. सीझन 12 तामिल तलायवाद संघाचं प्रतिनिधित्व करताना तो आपण पाहिलंय. दुसऱ्या बाजूने इथे आपल्याला पाहायला मिळते श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मुंबई उपनगर संघाचा खेळाडू. 2-1-2-2 असं फील्ड आहे. अतिशय शांतपणे त्याच्या माध्यमातून केली गेलेली खेळी कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतला. जर्सी क्रमांक 01 ला इथे आपण पाहिलं होतं. वेदांत शिंदेला इथे आपण पाहिले आणि वन सेकंड बॅक टू बॅक रेड करताना आर्यन ढवळे. हो यावी बॅक शूट आहे. सक्सेसफुल टॅकल आहे. कॉर्नर इन अप्रतिम थाय होल्ड करताना पाहायला मिळतोय. सक्सेसफुल टॅकल ठरेल. आर्यन ढवळे मैदानाच्या बाहेर महत्वाचा मोहरा इथे गालत आणि यावी जर्सी क्रमांक 4 ला इथे आपण पाहिलं सचिन सबकाळ अप्रतिम जम्प करून थाय होल्ड करताना पाहायला मिळालं. सक्सेसफुल टॅकल त्याच्या माध्यमातून आणि त्यानंतर इथे कपलत झाली आहे. जर्सी क्रमांक 17 तेजस पाटील इथे चूक करताना पाहायला मिळालंय. पॉइंट गोज टू श्रीकृष्णा मुंबई उपनगर टीमला. पॉइंट टेबल इक्वल टू ऑल आणि या दरम्यान चढाई करण्यासाठी इथे आपल्याला पाहायला मिळतोय सतेज संघाचा हा जर्सी क्रमांक 15 नंबर खाऊन खेळणारा प्रवीण बांगर कुमार नॅशनल 2024-2025 महाराष्ट्र संघामध्ये ज्याचा खेळ आपण पाहिला तो प्रवीण बांगर रेड एमटी करून माघारी परतल्याची आपण पाहतोय. आणि या दरम्यान मुंबई उपनगर संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक 01 वेदांत शिंदे आहे. कोणताही मोठा प्रयत्न त्याने केला नाहीये. चढाई पूर्ण करून माघारी परतण्याचा त्याने घेतलेला निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळाला. कॉर्नरीला बोनसनेम करण्यासाठी चाललेला प्रयत्न प्रवीण बांगर 2024-2025 कुमार नॅशनल म्हणजे भारतीय महाराष्ट्र संघात आपण खेळताना पाहिलं त्याला. परंतु या मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी कोणती भरीव अशी कामगिरी करतो ते पाहणे ते आवश्यक असेल. श्रीकृष्ण मुंबई उपनगर संघाचा खेळाडू चपळ चालाक चतुर जर्सी क्रमांक 10 अक्षय गोरेला इथे आपण पाहतोय. एक सिंगल पॉइंट कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर गेलाय आणि एक पॉइंट इथे मात्र मिळालाय तो मुंबई उपनगर टीमला. यावेळी चांगली उंची लाभलेला खेळाडू जर्सी क्रमांक आपण जर पाहिलं तर 73 जर्सी क्रमांक 13 आहे पृथ्वीराज शिंदेला इथे आपण पाहतोय. यू मुंबा टीम कडून सीझन 2 मध्ये आपण या खेळाडूला पाहिलं होतं. कबड्डी लीग स्पर्धा आणि यू मुंबा सीझन 2 मध्ये हा युवा खेळाडू आपण खेळताना पाहिला होता आणि पहिलीच रेड करत असताना सक्सेसफुल रेड त्याच्या माध्यमातून चांगली उंची लाभलेला खेळाडू आणि तेवढं चपळ असं पदर आले ते आपल्याला इथे पाहायला मिळालं. हाताचा पुरेपूर वापर त्याने केला आणि त्यामुळे एक सक्सेसफुल रेड त्याने ते पेश केले. पृथ्वीराज शिंदे आले यावेळी जर्सी क्रमांक 06 चढाई करताना यश वारे साबदसा घेतला गेलेला पवित्रा आणि रेड कॉर्नरच्या दिशेने चाललेला खेळ मिडल चेन मध्ये जर्सी क्रमांक 11 आणि या दरम्यान घेतला गेलेला पहिला टाइम ऑफ आहे. पॉइंट टेबल 4-3 सतेज 4 गुणांवरती आहे तर श्रीकृष्ण टीम 3 गुणांवरती. पुणे विरुद्ध मुंबई उपनगर असा चाललेला सामना आजच्या रणजीतला पहिला सामना आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा सामना ठरणार आहे दोन्ही टीमसाठी. श्रीकृष्ण संघाला आता सामना इथे जिंकावाच लागेल कारण पॉइंट टेबल खूप मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे श्रीकृष्ण मुंबई उपनगर संघासाठी यानंतर खेळवला जाणारा प्रत्येक सामना खूप महत्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये इथे पाहूया कशा पद्धतीने तो कामगिरी करतोय. त्या समोर तेवढा बलाढ्य संघ इथे पेश केला गेले. बेस्ट ऑफ 7 मध्ये आपण पाहतोय जर्सी क्रमांक 17 तेजस पाटील सीझन 8 आणि सीझन 9 मध्ये दबंग दिल्ली आणि हरियाणा स्टीलर्स या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिले. प्रो कबड्डी मध्ये पृथ्वीराज शिंदे आहे जो जर्सी क्रमांक 13 घालून खेळतोय. सीझन 2 मध्ये यू मुंबा कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. सीझन 12 मध्ये आर्यन ढवळे जर्सी क्रमांक 10 तामिल तलायवास कडून खेळणारा खेळाडू आहे.
आणि कुणाल हरणकला इथे आपण पाहत